नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आज उपवासासाठी रेसिपी बनवायची आहे. अगदी तोंडात ठेवताच विरघळते आणि कोणीही खाऊ शकते अशी रेसिपी आहे. लहान मुलांसाठी सुद्धा ही आरोग्याला छानच आहे, बाधणारी नाही. आपण शाबू तांदूळ किंवा अनेक तेलकट वगैरे पदार्थ खातो, त्याच्यापेक्षा असा साधा सोपा पारंपरिक पदार्थ करून पहा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि त्याची कृती आपल्याला काय करायची ती पाहू. आपण एक असं पॅन घेतलेलं आहे पहा, छान, आणि थोडं गरम करून घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1 वाटी वरीचे तांदूळ. वरीच्या तांदळाची साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि तीसुद्धा पारंपरिक आहे. छान हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपला कलर बदलत नाही वरीच्या तांदळाचा. कारण वरीचे तांदूळ असे बारीक दाण्याचे असतात म्हणून पटकन लागले जातात. सतत हलवल्याने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि गॅसही बारीक ठेवायचा आहे, जास्त मोठा करून परतायचं नाही. अगदी पटकन होते ही रेसिपी आणि खायलाही तेवढीच खमंग रुचकर आहे. थोडासा हातावर घेऊन पाहायचं आहे आणि तोंडातही थोडंसं दाताखाली घेतल्यानंतर तुम्हाला कळेल का आपले वरीचे तांदूळ झाले का भाजून. नसले भाजले तर थोडे आणखीन भाजून घ्यायचे आणि कलर झाला का समजायचे आपले तांदूळ भाजून झालेत. आता मी काढून घेणार आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे ते सुद्धा परतून घ्यायचे आहे. आपल्याला तळायचे नाही. तेलाचा उपयोग कमीच करायचा, म्हणजे आपल्या पोटासाठी सुद्धा उपवासाला भारी पडणार नाही. आता मी घेतलेलं आहे तेल घालून त्याच पॅनमध्ये. जास्त भांडीसुद्धा भरवायची नाही आणि पसारासुद्धा करायचा नाही. आता त्याच्यात थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं तुम्हाला नसेल उपवासाला खात तर नाही घातलं तरी चालेल. आता मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे, असा मोठा मोठा केलेला, आणि एक बटाटा किसून घेतला आहे, तो सुद्धा घालून घेतला आहे. किसल्यानंतर पटकन परतला जातो, काही वेळ लागत नाही. असं हलवत राहायचे परतत. खूप सुंदर अशी रेसिपी होते. आता मी कढीपत्ताही घेतलेला आहे कापून बारीक बारीक. हे पहिलं टाकलेले आहे चवीनुसार मीठ. कढीपत्ता अगदी बारीक कापलेला आहे. त्याचा स्वाद त्याच्यामध्ये अगदी अप्रतिम येतो. आता कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला हलवून पाणी 1 वाटी, ज्या वाटीने आपण वरीचे तांदूळ घेतले त्याच वाटीने 2 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे. अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे, काहीही गडबड होणार नाही. छानच होणार आहे रेसिपी. आता उकळी येऊन द्यायची आहे. आपण पाणी घातलं आहे त्याला. मैत्रिणी पहा, तुम्हाला जर अशी रेसिपी आवडत असली माझ्या, तर रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. आता पीठ घालून घेतलेलं आहे आणि छान हलवायचं आहे. झटकन घालायचं आहे आणि हलवत राहायचं आहे, म्हणजे अजिबात आपल्याला गुठळ्या होत नाही त्याच्या. आणि त्या रेसिपीला अगदी चवसुद्धा येते मस्त बटाट्यानी आणि जिऱ्यानी. जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही या रेसिपीला, तरीसुद्धा खमंग रुचकर लागते. आता वाफ काढून घ्यायची आहे. वाफ याच्यासाठी काढायची आहे कारण आपलं पीठ ते छान शिजलं पाहिजे. आपण भाजून तर घेतलेलंच आहे, पण थोडंफार शिजलेलं तर पाहिजेच. आता वाफ आल्यानंतर थोडं हलवायचं आहे. ह्याला म्हणतात उक्कडपेंड. उक्कडपिंडी म्हणतात त्याला ह्या रेसिपीला. ही पारंपरिक रेसिपी आहे.
अगदी हेल्दी रेसिपी. नक्की करून पहा, तुम्हाला आवडेलच. साधी सोपी रेसिपी. मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असल्या तर रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंटही करत जा. बाजूला बेल बटन आहे, ते सुद्धा दाबा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. करून पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करून सांगा कमेंट करायला. आता थोडंसं असं हातावर घ्यायचं आहे आणि दाबायचं आहे. जर जास्त चिकट लागलं तर थोडं परत आपल्याला वाफ काढायची आहे. आणि वाफ काढल्यानंतर परत हलवून आपण छान वाढून घ्यायचं आहे आणि गरम गरम खायचं आहे. अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. काहीही वेळ न लागता ह्या रेसिपीला तुम्ही नक्कीच करून पहा. आता वाढून घेतलेला आहे. दिसायलाही किती सुंदर सात्विक पदार्थ दिसतोय. आपण तूप घालायचं आहे त्याच्यावरती साजूक. खायच्या टायमाला गरम गरम तूप घातल्यानंतर शेंगदाणेही घालून घ्यायचे आपण भाजून घेतलेले. ते सुद्धा त्याच्यावर छानच लागतात. मैत्रिणींनो, शेंगदाणे तुम्ही नाही घातले तरी चालेल असं, पण इतकी छान लागते ही उकडपेंडी खायला. आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घातलेला आहे, त्याच्यामुळे त्याचा स्वाद अप्रतिम येतो. झालेली आहे. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा आणि साधी सोपी रेसिपी करून पहा. बाय बाय.